डोंबिवलीकरांची सुरक्षा वाऱ्यावर। MIDCतील कंपन्यांकडून नियम धाब्यावर। कंपन्या अंबरनाथला हलवण्याची CMची घोषणा। डोंबिवली MIDC मध्ये अमुदान कंपनीमध्ये स्फोट झाला। दिवसेंदिवस वाढत चाललेल्या औद्योगिक भागातील समस्यांचा परिसरातील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। MIDC मधील कंपन्यांवर कुठलंही नियंत्रण नसल्यामुळे त्याचा त्रास नागरिकांना भोगावा लागतोय। 2016 आणि 2020च्या झालेल्या स्फोटांमध्ये जीवितहानी आणि मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही झालं। मात्र नागरिकांना आश्वासनापलीकडे काहीच मिळालेलं नाहीये। जीव मुठीत घेऊन नागरिकांना राहावं लागतंय। तो हीच जी कंपनी आहे समोर, या कंपनीमध्ये स्फोट झाला होता आणि हे जे घर आहे हे कंपनीपासून अक्षरशः 300 ते 400 मीटरवर आहे आणि आपण पाहू शकतो की घराच्या काचाही पूर्णतः फुटलेला आहे। पूर्ण घराचं अस्तव्यस्त झालेलं आहे। हे त्यांचं एक बेडरूम आहे। पाहू शकतो की बेडरूममध्ये किती प्रकारे हे काचांचं नुकसान झालेलं आहे। अक्षरशः काचा हा खाली कोसळलेल्या आहेत, बसायला जागा शिल्लक राहिली नाही आहे। MIDC बाधित रहिवाशांच्या व्यथा काय आहे त्यावर एक नजर टाकूया। त्याच्या पहिलेही झालेलं आहे, पण शासन असं कुठल्याही प्रकारचं आम्हाला अजूनपर्यंत कुठली या सगळ्या म्हणजे या विभागात नेहमीच असे स्फोट होतात MIDC आणि त्याच्यामुळे हजारो म्हणजे लाखो लोकांचं नुकसान होतं, पण त्याला कुठल्याही प्रकारचे शासन काही लक्ष देत नाही। येथील रासायनिक कंपन्यांचे तुम्ही एक धोरण राबवायला हवं, नाही तर हे संपूर्ण रासायनिक जेवढे केमिकल कंपन्या आहेत त्यांचे या ठिकाणी स्थलांतर करावे, नाहीतर यापुढे येथील भूमिपुत्र तीव्र आंदोलन छेडतील। तर डोंबिवली MIDC मधील रासायनिक कंपन्या अंबरनाथला हलवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदेंनी केली आहे। कंपन्या अगोदर आल्या मग वसाहती आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळेला सांगितलं। MIDC अगोदर झाली, कंपन्या अगोदर आल्यानंतर वसाहती झाल्या, परंतु हजार्डस केमिकल ज्या इंडस्ट्री आहेत, अति घातक जी काही रसायनं किंवा ज्या माध्यमातून अशा प्रकारचे ब्लास्ट होऊ शकतात, अशा कंपन्यांना आम्ही अंबरनाथ MIDC मध्ये एक वेगळा सेक्टर करून कायमस्वरूपी तिकडे शिफ्ट करण्याचा आम्ही निर्णय घेतोय। आता दुर्घटना झाल्यानंतर मंत्री भेट देतात, काही दिवस चर्चा होते, मोठमोठी आश्वासन देतात, मात्र काही दिवसानंतर सरकारला त्याचा विसर पडतो आणि नागरिकांचं संकट मात्र जैसे तेच राहतं। डोंबिवली याचं जिवंत उदाहरण आहे। G24साठी चंद्रशेखर भुयार, डोंबिवली।